की बाळ खात नसेल तर चालेल, पण त्याला मोबाईल स्क्रीन्स अजिबात देऊ नका, कारण ती सवय जर त्याला लागली तर ती पुढे कंटिन्यू राहणार आहे. अँड देन देर इज नेवर कमिंग बॅक फ्रॉम इट. म्हणजे तुमचा डाएट असू दे, तुमची लाईफस्टाईल असू दे, ते सगळं पॉझिटिव्हली किंवा निगेटिव्हली तुमच्या बाळावरती इफेक्ट करणार, त्याचा इम्पॅक्ट होणार आहे. बीज संस्कार, मग ते एक्झॅक्टली काय असतं आणि ते कधी सुरुवात केली पाहिजे त्याची? गर्भशय्या जी आहे जिथे येऊन ते इम्प्लांट होणार आहे, तर तीच जर केपेबल नसेल किंवा रिसेप्टिव्ह नसेल तरीसुद्धा ॲबॉर्शन्स किंवा अशा गोष्टी होतात, म्हणजे कन्सेप्शन राहत नाही. प्लीज अश्वगंधा, कर्क्युमिन म्हणजे टर्मरिक, हे तुम्ही असंच त्याच्या कॅप्सूल्स घेऊ नका. डॉक्टरने जर प्रिस्क्राईब केलं असेल, वैद्याने जर तुम्हाला सांगितलं असेल तरच तुम्ही घेणं रेकमेंडेड असतं, कारण त्याचे साईड इफेक्ट्स तुम्हाला दिसू शकतात. घरातल्या लोकांची पण ह्याच्यामध्ये खूप मोठा रोल असतो, की तुम्ही काय सराउंडिंग्स देता आहात. म्हणजे ती एकटीच बिचारी काय काय करेल. उलट डिलिव्हरीनंतर तिच्या शरीरातला वातदोष इतका वाढलेला असतो की तिला सगळ्यात जास्त त्याची गरज असते. म्हणजे आपण म्हणूया की वाताची पहिली चिकित्सा काय आहे, तर ती अभ्यंग असं आपण म्हटलं जातं, की त्याच्याने तो कंट्रोल्ड राहतो. त्यामुळे तिलासुद्धा मसाज रोज करणं गरजेचं असतं. षष्ठी बुद्धी म्हणजे 6व्या महिन्यात बाळाची इंटेलेक्ट जी आहे ती स्पेसिफिकली ग्रो होत असते. मग अशा वेळेस तुम्ही त्या अकॉर्डिंगली डाएट जर घेतला, की काही जणं म्हणतात की काहीही खा डिलिव्हरीनंतर काही फरक पडत नाही, तर मला फक्त एवढंच सांगायला आवडेल की जर बाळाचं न्यूट्रिशन हे आईच्या हे खाण्यावरती डिपेंडंट असणार आहे, बाळ 6 महिने आईवर डिपेंडंट आहे, तर ते न्यूट्रिशन कवर करण्यासाठी आईने व्यवस्थित आहार घेणं खूप गरजेचं आहे.